चालला रे किशोर? तू कुठे चालला? ते आई चाललो म्हटलं मी. मला एवढी सुट्ट्या थोडी नाही आहेत मला. चाललो मी. मला काम आहे मला. काम आहे? काम आहे म्हणून चालला जाय, तुझं आहे त्याबद्दल काही हे नाही, म्हणणं नाही. पण तिला घेऊन जाय. ते स्वतःच्या पायानं चालत आली बाबू. आता आपण तिला आणलं का काय? स्वतःच्या पायानं आली, तिची चुकी समजली म्हणून आली की नाही ते. तर तिला घेऊन जाय. चांगलं नाही वाटत. आता जाऊ दे ना, आता काय लांब म्हणला होता, आता करून टाक तिला माफ. आता एवढ्यानं तिने मागितली, तुला स्वतःहून माफी मागितली. तिला एक खेप नाही 4 खेप मागितली म्हणते. सगळ्या घराला माफी मागितली तिनं. सगळ्यांनी तिला माफ केलं. पण तू करून टाक आता. आता तेच धरून बसतं काय? आता याच्यापेक्षा लोकांची भांडणं होतात. त्या कोर्टात लोक कोर्टात भांडणं करेल, तिथून वापस येतात आणि डबल सुखी संसार करतात त्याचा. मग एवढं थोडी असते काही. असंच म्हटलं तसंच म्हटलं आणि ते धरून बसतं. अशाने याला जीवन नाही म्हणत. मागचं मागं टाका लागते, समोर चाललं लागते, त्याला जीवन म्हणतात. ऐक जरा, तिला घेऊन जाय. कसं घेऊन जाय तिले? काय करते इथं ठेवून दिले तू? तिथं ते इथं घेऊन जाय तिले. आई, तू तिला माफ केलं की नाही केलं ते तुझा प्रश्न आहे. पण तू तिला तुझ्याच जवळ ठेव नाही. तुझ्याच जवळ ठेवून मी तिला नेत नाही. तू मला किती काही समजवलं तरी मी तिला नेत नाही. कारण ते माफ करायच्या लायकीची नाहीच आहे आई. ते तिच्या अंगातला अजूनही ॲटिट्यूड, गर्व गेला नाही. ते जशी बोलते तशी वागत नाही. मी ठेवून काय करू तिथं? मी काही बोलते. माझ्यासाठी आली का ती इथं लग्न करून? माझ्या संग लग्न केलं का तिनं? ते सांग केलं की माझ्या संग केलं? मी ठेवतं काही बोलतले का? काय गर्व गेला नाही. आता प्रत्येक स्वभाव सारखा असते काय? हाताची पाची बोटं सारखे असतात काय? कोणा स्वभाव कसा, कोणाचा कसा. आता आपल्या चुका आपल्याला दिसत नसतात. त्या चुका नाही आहेत का? काहीच जेव्हा सबशेल चुकाच नाही ती. सगळ्या चुका तिच्याच आहेत. हा, तुझे धंदे करू नको, घेऊन जाय तिले. आई, मला उशीर होऊन राहिला, समजलं ना? तिच्याजवळ चालू तिला चांगलं राहू दे. तिला चांगलं तू शिको. काय चांगलं काय वाईट मग पाहू. अरे रेखा, म्हटलं पाहिजे काय ते घुसळणं मा एवढं पोट खराब झालं तर जीव मैमय करून राहिला. उपवास नसता केला तर परवडला असता मला. ते चांगला स्वयंपाक कर बरं आज. चांगला स्वयंपाक कर. ते उसळ इतकी तिखट करून टाकली होती कालची की खावी वाटत नव्हती. इतकं तिखट टाकत असतात काय? ती हर साल चांगली करतो तू उसळ. या वर्षी करून अशी करून दिली तिखट बिकट. खाय नव्हती वाटत मला उसळ. सगळं पोट खराब झालं ना उसळणं. चांगला स्वयंपाक करतात, मस्त स्वयंपाक कर चांगला. मी काय करू उसळ? तुमच्या सुनीनं केली होती ना, साक्षीनं. तिनं केली होती उसळ. तिचं पहिलं वर्ष आहे, मग तिला करू नाही देऊ काय? तर मीच करू काय आता? सगळं स्वयंपाक ती करत असते आता. होती एखाद्या तिखट, आता नवीन नवीन आहे, पडते तिखट जास्त. तिला अजून आपल्या घरातला अंदाज थोडी माहीत झाला काही, आपण कसं खातो काय खातो. हळूहळू समजेन सगळं तिथे. एखाद्या झालंय तिखट, मीठ खारट झाली, तिखट झाली तर समजून घेतलं पाहिजे तुम्ही बी. आता काय पहिले सारखं राहिलं काय? मला काही बी बोलत जा तर मी ऐकून घेत जा. सुनवारा नाही ऐकत बरं. मी कुठं काय बोललो बा तिले? काहीच नाही बोललो. विचार बरं, मी तुला सांगून राहिलो. चुपचाप खाऊन घेतली मी उसळ. आता चांगला स्वयंपाक बनव. बरं, ठीक आहे. मग चांगला स्वयंपाक बनवतो. आज सुट्टी नाही आहे काय व योगेशले? नाही, आज काही सुट्टी नाही आहे त्याला. कालची मला वाटते, हो काल तर रविवारच होता. काल तरी सुट्टी असते, रविवार सुट्टी असते त्याला. आणि समजा महाशिवरात्री बी होती तर त्यांना समजा सुट्टी समजा नसती तरी घेतली असती. नाच गेला तो, ऑफिसात गेला. असं असं तेच तर म्हटलं. बरं बरं ठीक आहे, जाऊ दे. मग आता मी सांग टाकतो बा. माही काही तब्येत बरोबर नाही, कणकण होऊन राहिलं मला. पण चांगला स्वयंपाक बनवतो. मला वाटते अशक्तपणा आला मला. चांगलं जेवण करीन तर मग चांगलं वाटेल. हो, चांगला स्वयंपाक बनायला लावतो मी तिला, चांगला बनायला लावतो. हां बोल आई. हां, काय करून राहिली? हां झालाय का स्वयंपाक? बापरे. अच्छा. हो बाई, झाला ना स्वयंपाक. ते कालची शिवरात्री झाली की नाही, लवकरच केला. मग त्या बाबाले भूक लागली होती. तू काय करून राहिली? मी काही नाही, बसलेली आहे. काय बोर होते, खूपच बोर होते. आमचे झाला म्हणा स्वयंपाक. असं का? कायची केली होती मग भाजी आज? आलूचीच केली होती. आलूची भाजी आणि पोळ्या केल्या होत्या. मग मागून आत्या म्हणे वरण भात लावा म्हणे, तर मग वरण भात लावला होता आत्यानं. तर मामाचं पोट थोडंसं खराब होतं तर वरण भात लावला होता. चांगली जमली मग तुला आलूची भाजी? तुझ्या मत नाही म्हटलं, लवकर तुझ्या शिजत नाही भाजी आलूची म्हणून म्हटलं.
अहो लवकर शिजत नव्हती आलूची भाजी, मग ते पाणी टाकू टाकू शिजवली मग मी. माय बापा, पाणी टाकू शिजवली. साक्षी मग ते पांचट झाली अशी ना भाजी. काय माहित कशी झाली, मी तर जेवलीच नाही, मला जेवण नव्हतं वाटत. मग मी ठेसा केला मिरचीचा आणि त्यासोबत एक पोळी खाल्ली फक्त बस. ठेसा खाजो मिरचीचा, हा गुहिणं पोटात. कशी आहेस मग? भाजी पोळी जेवावं, वरण भात जेवावं. जेवाच नव्हतं वाटत आई, मग काय करू. जेवार होतं वाटत आई. बरी आहेस, जाऊ दे. मग तर काय झाले मग कामं? आता आज जबरच काम आहे दिवसभर नाही. लय बोर होते, लयच बोर होते. असं काय मग कुठं जात येत नाही का? मग कुठं बाहेर वगैरे नेत नाही का मग तुम्ही मग योगेश? कुठं बाहेर फिरायले पिक्चरले? आता तुला तर माहिती आहे आपल्या येतात ते आपल्या येतातले असं ना माय बाई मस्त हिंडतात नवरे सांग पिक्चरले नेले त्याले ढमको तू कुठे जात नाहीस का मग शहरात असं? आता ते जवळ येतच नाही तर कुठं जाऊ मी सांग? नेहमी काम काम काम, सुट्टीच नाही. सुट्टी नशीन म्हणा ते बरोबर आहे, सुट्टी नशीन. पण जसं आपल्या येतात असं हिंडतात खेळात असून बी शहरात जातो फिरायला, शहरात जाऊन फिरतात. जाऊ दे, योगेशला सुट्टीच नाही आहे. असं वाटून राहिलं आई आज की बॉर्डर टू पिक्चर रिलीज झाला ना, तर खूप जणांना लवरायले मी त्यांना की चला ना हो बॉर्डर टू पाहिले, चला ना हो बॉर्डर टू पाहिले. पण कायचं काही त्याचं बाई नावच नाही घेत. जाऊ दे, सुट्टी नशीन म्हणून. बरं ठीक आहे, चाल बाई झोप मग. आता मी अंग टाक जरासं. तू अंग टाक. हो आई, हो ठेव. यांनाच लावते फोन, विचारते चालता का म्हणून. हा बोल साक्षी. अहो म्हटलं चलता का, म्हटलं बॉर्डर टू पिक्चर रिलीज झाला, म्हटलं चलता का पाहायला. खूपच बोर होऊन राहिला ना घरी, चला ना प्लीज. अरे यार साक्षी, मला आधीच सांगायला पाहिजे का तू? आता मला वेळेवर सुट्टी नाही मिळत ना. अहो तुम्ही आले की जाऊ ना, 6 ते 9 जाऊ ना, 6 ते 9 रात्री. अगं रात्री जायचं मग स्वयंपाकाचं कसं? स्वयंपाक करावा लागेल ना आई बाबाचा. अहो मी खिचडी करून टाकील ना आजच्या दिवस. खिचडी करून टाकील मी, मग काय चाललं जाऊ. मग असं करू करू माझं जाणंच होत नाही कुठे. काय सकाळी स्वयंपाक संध्याकाळी स्वयंपाक, मग मी फिरायचं केव्हा? प्लीज चला ना. ठीक आहे तू तयारी करून ठेवतो, मग मी आलो की लगेच निघून जाऊ. थँक्यू मी तयारी करून ठेवते. ठीक आहे. चल बाई, आता खिचडी लावून दिली आत्यासाठी मामासाठी. आम्ही आणि ह्या मस्त बाहेर काहीतरी खाऊ आता. छान मस्त पिक्चरला जाऊ, मस्त पॉपकॉर्न खाऊ, छान मस्त बाहेरच जेवण करून येऊ. काय खाऊ मी? मला तर जेवाय वाटून राहिलं, डोसे खा वाटून राहिला, पावभाजी खा वाटून राहिली. काय करू? नाही जेवणच करेल गड्या. नाश्त्याने कुठं पोट भरते काय? जेवणच करीन. किती मजा येईल ना मस्त. खूप दिवसानंतर बाहेर चालली मी. छान मस्त फोटो वगैरे काढ ना, स्टेटसला टाकेल. म्हणजे सगळ्या मैत्रिणी फोटो काढून स्टेटसला टाकतात. माझं काही कुठं जाणं होतच नाही तर कुठं स्टेटस टाकू मी. नेहमी घरात. सकाळी निघाला की स्वयंपाक, संध्याकाळ झाली की स्वयंपाक. काय स्वयंपाक बोर झाली मी. चल बाई, झाली मी तयार आता फक्त यांची वाट पाहणं सुरू आहे. हे आले की जातो मग आम्ही पिक्चरला. हे पण असे आहेत ना, मला म्हणे लवकर तयारी करून ठेव. मी 1 तासापासून तयारी करून बसलेली आहे, अजूनही पत्ता नाही यांचा. पिक्चर तर मी तर म्हणते ते सुरू होते का काय माहित. यायला नाही पाहिजे का लवकर? पहिलेच नाही म्हणाले पाहिजे, मग असेच करते. अरे अलीकडे आले. चला आता जातो आम्ही पिक्चरला. साक्षी, अरे वा एकदम रेडी. बाहेर जायचंय मग रेडी होऊन बसली. अहो नाही तर काय, किती वाट पाहून राहिली मी तुमची. म्हटलं आता चल मग एकदम वेळेवर आले. मग आता हात वगैरे फ्रेश धुणं फ्रेश होणं, चहा वगैरे करावं लागेल नाही का? जाऊ दे आता, पिक्चर घरी अर्धा चालू होऊन जाते. आता 5:45 वाजले, पण 6ला पिक्चर सुरू होणार आहे. अरे नाही मी तिकडनंच फ्रेश होऊन आलो. चल वेळ होऊन राहिला आपल्याला. तिकीट वगैरे काढले माझ्या मित्रानं, पटकन आपण चालले जाऊ, कारण पिक्चर सुरू होऊन जाईल ना मग. हो का? अरे वा, ते एक चांगलं काम केलं तुम्ही. चला मग. अगं पण आई बाबाचा स्वयंपाक. अहो तुम्ही काही टेन्शन नका घेऊ, मी खिचडी करून ठेवली. तसं पण मामाचं पोट खराब आहे, तर मामाने सकाळी पण भातच खाल्ला, आता पण मामा खिचडीच खातील बहुतेक. तसं खिचडी आवडते आत्याला पण, मी खिचडीच करून ठेवली मग. अच्छा ठीक आहे. आणि मग आपण तिकडून आल्यानंतर जेवण करशील का? हो असं काय करता? आता आपण पिक्चरला चाललो तर मग बाहेर नाही जेवायचं का? जात नाही आपण कधी कुठे बाहेर. आज पहिल्यांदा चाललो लग्न झाल्यानंतर. मग 6 ते 9 पिक्चर पाहू, छान पॉपकॉर्न वगैरे घे जा टॉकीजमध्ये खायला, आणि मग त्यानंतर आपण हॉटेलमध्ये जेवण करू. अरे म्हणजे पिक्चरही पाहू, जेवण पण करू. वा पैसे का झाडायला लागले का? असं काय करता? चला ना प्लीज, मी स्वयंपाक नाही केला. बरं बा चाल, गंमत केली मी. चला
बाहेरच जेऊ आणि पिक्चर पाहू. हां तेच म्हटलं. थँक्यू हां. कारण घरी आल्यानंतर परत मग स्वयंपाक करा हे करावं. त्याच्यामुळे मला आज खूप बाहेर जायची इच्छा होत होती. हो हो चला. झाली झोप झाली. चांगली झोप लागली होती हो तुम्हाला. म्हणून चहा प्यायला उठवलं नाही. चहा पाहिजे नाही मला. त्या डॉक्टरनं गोळ्या मला चांगल्या दिल्या, आता मला चांगलं वाटून राहिलो. त्या गोळ्या घेतल्यात मला चांगलं वाटून राहिलं. तर रेखा चांगला स्वयंपाक केला का तुया? चांगला स्वयंपाक केला असेल तर मला म्हणजे वाढून दे, भूक लागली मला. इतक्या लवकर जेवता का तुम्ही? साक्षी काहीतरी स्वयंपाक खोली करून राहिली होती बा. काय मी काय करू राहिली तिथं? बरं मी तिला म्हणतो स्वयंपाक कर. हो मन बरं दिली, स्वयंपाक कर म्हणा. आई बाबा. अरे योगेश तू कधी आला? बाबा मी आताच आलो. आम्ही जरा बाहेर चाललो आई. बाहेर? बाहेर कुठे चालले? आत्या बाहेर ते पिक्चरला चाललो आम्ही. काय? पिक्चरला चालले? म्हणून तर लवकर आला आहे ना. मग मला पहिले कोणी सांगितलं? आत्या ते मी आणले वेळेवरच म्हटलं, वेळेवरच ठरलं. असं मग स्वयंपाकाचं? आता मी खिचडी करून ठेवली ना दोघांसाठी. असं आमच्या दोघांसाठी खिचडी केली आणि तुम्ही दोघं? आई ते आम्ही बाहेरच खाऊन येऊ काही. अबा साक्षी मला पहिले सांगायला पाहिजे असतं ना तिया. ते मामाला काहीतरी चांगलं खा वाटून राहिलं होतं. तब्येत खराब आहे तर. आता तुम्ही सांगायला पाहिजे होतं मला पहिले की मामाला चांगलं खा वाटून राहिलं. मला काय माहित आहे? मला वाटतं मामाची तब्येत खराब आहे, मामाचं पोट खराब आहे म्हणून सकाळी मामाला वरण भातच खाल्ला. मग मी आता खिचडीच करून ठेवली. मग आता मी काय करू? आता काय डोकं दाबतं का माया? जाय आता. बरं आई येतो मग. हा ये जाय. पाहिलं सकाळी वरण भात खाल्ला. काल उपास होता, परत दिवशी खिचडीच केली, आधी खिचडीच केली. म्हणजे आहे का काही तुला भाजीला खायची की सासरे आपली काही उपाशी राहतात काय? काहीच नाही. मला इतकी भूक लागली होती, मला चांगलं खा वाटून राहिलं होतं. हो ना लेट खेळ चढली म्हणत नाही तर रोज खिचडी करून राहिली. रोज खिचडी करते, रोज खिचडी करते. आज तर बाहेर गेली तशी घरीची खिचडी करते, मोबाईल पाहत बसते. दिवसभर मोबाईल पाहते. खिचडी टाकून तरी कुकर हांडा लावून दिला की मोबाईल पाहिली मोकळी. नाही तर मग माझ्या संग फोनवर बोलते. दिवसभर माझ्या संग फोनवर बोलते. हो काय सांगू तुम्हाला आता. मग आपली जाताना आपलीच फोट. सकाळून कामं झाले की भांडे पडू देते. मग दुपारी मी घासून देतो भांडे. स्वयंपाकाचे भांडे कधीच घासत नाही. आणि बस तिच्या खोलीत गेली की तो फोन चालू केला की झालं. पहिले फोन पाहते आणि मग तिच्या मायला फोन लावते. ती माया रिकामी आणि तिच्यापेक्षा रिकामी. दोघी मायला फोनवर बोलत राहतात. मग मी भांडे घासून घेतो, झाडून काढून घेतो, चहा करतो, दिवाबत्ती करतो. तेव्हाकडे संध्याकाळच्या पायरी उठते. मग खिचडी करून देते. आणि मस्त म्हटलं म्हणजे तुम्हाला सकाळच्या पोळ्या आहेत ना, खाऊन घ्या खिचडी. तरी तू बोलत नाहीस. काय बोलता मग? आपले दात ना आपले छोट. मग ती मारली होती ना नाही भाची सून केली मी. आता बघा त्याचे फळं.